मी कसा प्रयत्न काय केलेला आहे की ही जी ईश्वर संकल्पना आहे ती कशी विकसित झाली, मानव ज्या पद्धतीने प्रगती करत गेला, म्हणजे जंगली अवस्थेपासून ते मानवाची आजची जी स्थिती आहे ती माणसाने जी घेतली ती कशा पद्धतीने विकसित झाली, त्याच पद्धतीने योग किंवा आपल्या ज्या फिलॉसॉफीज आहेत भारतीय तत्वज्ञान ही विकसित झालेत आणि त्याचबरोबर ईश्वर संकल्पना ही सुद्धा विकसित झाली. वेदांमध्ये जे ईश्वर संकल्पनेसंबंधी जे थोडे रेफरन्स मिळत आहेत, म्हणजे 4 वेदांमधलं 10 मिनिटांमध्ये हे फक्त एका स्लाइडवरती सांगायचं हे अत्यंत कर्मकठीण गोष्ट, पण मी त्यातला फक्त रेफरन्सेस जे आहेत ते उचलायचा प्रयत्न केला आहे. तर हे मी वेळ जास्त देणार नाहीये. असे रेफरन्सेस याला त्यांनी देवता असा रेफरन्स आपल्याला मिळतो. तर ह्या निर्णय प्रकारच्या देवतांचे उल्लेख आणि त्याच्यावरचे मंत्र हे आपल्याला वेदांमध्ये मिळतात. आपण पुढे जाऊया जरा, म्हणजे वेळेचं भान लक्षात ठेवून. तत्वज्ञान या दृष्टीने जी ईश्वर संकल्पना विकसित व्हायला लागली ती आपल्याला निर्णय उपनिषदांमध्ये पाहायला मिळते. मला जास्त भर पतंजलींच्या ईश्वर संकल्पनेवर द्यायचा आहे म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ देणार नाहीये, पण काही प्रमुख उपनिषदांचा हा उल्लेख निश्चित करावा लागेल. तैत्तिरीय उपनिषदामध्ये खूप छान ईश्वर संकल्पना ही विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी थोडंसं त्याच्या पुढे जातो. ईशा उपनिषदात सुद्धा ही ईश्वर संकल्पना खूप, म्हणजे ब्रह्मन, प्रामुख्याने ब्रह्मन ही संकल्पना ही खूप छान विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. वेळेच्या भानामुळेच केवळ मी पुढे जायचा प्रयत्न करतोय. आता थोडस पुराणांच्या संबंधी जी ईश्वर संकल्पना पाहायला मिळते त्याच्या संबंधी बोलतो. पुराणांमध्ये कसं झालेलं आहे की निरनिराळे सगुण उपासना ही सुरुवात झाली आणि सगुण ईश्वर संकल्पना ही पुराणांमध्ये सुरू झाली. तर त्या दृष्टीने पुराणांचा हा उल्लेख हा निश्चित आपल्याला करावा लागेल. मग निर्णय देवता विष्णू सगुण पद्धतीने किंवा शंकराचं सुद्धा सगुण रूप किंवा मग इतरही सगळ्या देवता या सगुण स्वरूपात अशा या पुराणांमध्ये, आणि मग त्यांची विविध पुराणं 18 पुराणांपैकी प्रमुख अशा त्यात आपल्याला उल्लेख हे मिळतात. मी इथे जास्त वेळ देणार नाहीये. यानंतर मगाशी मी वेळेचंच भान ठेवून उल्लेख करण्याचा मुद्दाम आता या ठिकाणी मी करण्याचं ठरवलं होतं की मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल की आज मला हे प्रेझेंटेशन करण्याचा योग हा माझे गुरु डॉक्टर आगाशे सर आणि माझ्या गुरुजी या डॉक्टर नामजोशी मॅडम यांच्या समोर हा मिळतोय. हा एक दुग्धशर्करा योग आहे आणि तो मी घेतोय. याच्यात सोपंही आहे आणि अवघडही आहे. सोपं या दृष्टीने की त्या गुरुजनांनी मला जे काही शिकवलं ते मी कशा पद्धतीने मांडू शकतोय हा सोपा भाग झाला, परंतु ते मी चुकीच्या पद्धतीने जर का मांडलं तर निश्चितपणे त्यांना माझा कान पकडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी पुढे जातो. याच्यात आता या 9 ज्या आपल्या दर्शनशास्त्र आहेत त्या 9 दर्शनशास्त्रांमध्ये सांख्य यांनी कुठेही ईश्वराचा उल्लेख केलेला नाहीये. अर्थात हे मी सुरुवातीच्या सांख्यांच्या बाबतीत म्हणजे कपिल मुनींनी मांडलेली जी सांख्य पद्धत आहे त्याचा उल्लेख करतोय. त्यानंतर मीमांसा उत्सव त्यांनी सुद्धा कुठेही ईश्वर किंवा त्या ईश्वर हा सुप्रीम असा उल्लेख हा मीमांसा म्हणजे पूर्व मीमांसाचा मी उल्लेख करतो, त्याच्यात आपल्याला मिळू शकत नाही. त्यानंतर मग वैशेषिक योग आणि वेदांत यामध्ये निश्चितपणे अतिशय सुस्पष्ट उल्लेख हे पाहायला मिळतात. ब्रह्मांचा उल्लेख हा वेदांताने तर अप्रतिम पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. तर आता मी जे सांगितलं मी परत वेळेचंच भान ठेवून यात विशेष वेळ देत नाही, कारण मला पतंजलींची जी ईश्वर संकल्पना आहे त्यावरती जरासा वेळ द्यायचा आहे म्हणून मी थोडं पुढे जातो. पण ब्रह्मन संकल्पना ही वेदांताने म्हणजे त्याला तोड नाहीये, इतकी अप्रतिम ही विकसित केलेली आहे. अच्छा, इकडे करायचं.
टेक्नॉलॉजी लक्षात घेतली पाहिजे. आता आपल्या ज्या हेटरोडॉक्स सिस्टीम्स आहेत म्हणजे ज्या वेदाला मानत नाहीत अशा प्रकारच्या, तर त्यांनी या म्हणजे ईश्वर संकल्पनेसंबंधी वेगवेगळी त्यांची दुमत आहेत, पण बहुतेकांनी ईश्वर नाकारलेला आहे. आता आपण पतंजलींच्या ईश्वर संकल्पनेसंबंधी बोलूया. मी तो श्लोक घेत नाहीये, मगाशी आपलं झालाय म्हणून ते ईश्वर प्रणिधान संबंधी मी थोडा नंतर बोलणार आहे. पतंजलींनी ईश्वराची अतिशय सुस्पष्ट अशी व्याख्या केली आहे. क्लेश कर्म विपाकाशैर परामृष्टा पुरुष विशेष ईश्वरा तत्र निर्देशन सार्वज्ञ बीजम स एष पूर्वेशामपि गुरुः कालेना नवच्छेदा. तर ही पतंजलींनी केलेली ईश्वराची व्याख्या आणि त्या व्याख्येच्या प्रमाणे मग त्यांनी ईश्वर प्रणिधान हे रिकमेंड केलेलं आहे. इथे आता जाण्याच्या आधी मी थोडासा परत ते ईश्वर प्रणिधान या इकडे येतो. पतंजलींनी हा जो काही ईश्वर त्यांनी सांगितला त्या ईश्वराचं प्रणिधान हे 3 वेगवेगळ्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. सूत्र 2.1 मध्ये त्यांनी तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान क्रियायोग यात ईश्वर प्रणिधानचा उल्लेख पतंजलींनी केलाय. त्यानंतर 2.32 हे शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानात हा उल्लेख त्यांनी 2.32 मध्ये केलेला आहे. आणि 2.45 मध्ये समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात वा. तर या पद्धतीने 2.45 मध्ये पण ईश्वर प्रणिधानाचा उल्लेख केलेला आहे. आता हे जे ईश्वर प्रणिधानाचे उल्लेख आहेत पतंजलींनी केलेले, माझं जे मत आहे ते सांगतोय आणि मग पुढे जाऊ आपण. यात 8 मिनिटं झालेत का? ओके ओके. या तिन्ही ठिकाणी याच्यात आता जे अनेक भाष्यकार आहेत पतंजली सूत्रावरचे त्यांची वेगवेगळी मतं यामध्ये त्यांनी मांडलेली आहेत. त्यातलं मी माझं मत मांडतोय. त्यातलं तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे जे क्रियायोग मध्ये ईश्वर प्रणिधान पतंजलींनी सांगितलेलं आहे, तर ते ईश्वर प्रणिधान म्हणजे मी ज्याला कंपॅरिझन करेन की लहान मुलाला ज्या पद्धतीने आपण त्याचे आईवडील श्लोक किंवा भगवद्गीतेतला काही अध्याय पाठ असतील किंवा रामरक्षा पाठ असेल तर ती म्हणायला सांगतात, तर त्या पद्धतीने ते ईश्वर प्रणिधान सांगतात. तर तसं हे पतंजली या ठिकाणी 2.1 मध्ये तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान असं सांगतात. म्हणजे तुम्ही योग मार्गाकडे आता वळलेला आहात तर ईश्वर प्रणिधान सुरू करा. आणि पतंजलीने जे ईश्वर संकल्पना सांगितलेली आहे ती समजून घ्यायची. तुमची स्टेज जरी पुढे येईल तरी आता त्याचा विचार करत बसू नका. स्टार्ट विथ ईश्वर प्रणिधान. त्यानंतर शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान नियमामध्ये ते ईश्वर प्रणिधान सांगतात. तिथे थोडंसं त्या साधकाची परिपक्वता योग मार्गामध्ये आलेली आहे आणि मग त्या दृष्टीने तुम्ही ईश्वर प्रणिधान सुरू करा. आणि त्याचे जे परिणाम आहेत समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधान म्हणजे हे जे ईश्वर प्रणिधान तुम्ही करणार आहात त्याचा समाधी सिद्धी ही तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी ईश्वर प्रणिधान करा अशा पद्धतीने ते ईश्वर प्रणिधान सांगतात. आणि त्याही आधी सूत्र 1.23 मध्ये ईश्वर प्रणिधानाद्वा म्हणजे ईश्वर प्रणिधान हा एक पतंजली उपाय सांगतायत. तुम्ही जर ओके तर अशा 3 वेगवेगळ्या पद्धतींनी
पतंजलींनी ईश्वर प्रणिधान सांगितलेलं आहे आणि हे ईश्वर प्रणिधान हे कसं साधायचं मी जस्ट एका मिनिटात पूर्ण करतोय. तर हे ईश्वर प्रणिधान प्रणव साधनेने साधता येईल असं पतंजलींनी पुढच्या 3 सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने पतंजलींची जी ईश्वर संकल्पना, मला जो टॉपिक होता त्या टॉपिकच्या दृष्टीने म्हणजे मी कन्क्लुडिंग करतो आणि बोलतो की पतंजलींची ईश्वर संकल्पना ही अत्यंत सायंटिफिक, अत्यंत फिलॉसॉफिकल आणि सामान्य माणसाला म्हटलं तर लक्षात न येणारी आणि म्हणून त्यांनी प्रणव साधना हा त्याला मार्ग सांगितलेला आहे. अशा प्रकारची आहे आणि ती अप्रतिम आपण लक्षात घेऊन केली पाहिजे. हरिओम.